गावात कथित धर्मांतरांसाठी प्रलोभन देणाऱ्या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील बेनोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून आरोपींपैकी एक जण धर्मांतरासाठी केरळहून अमरावती जिल्ह्यात आलं होतं हे विशेष। या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शिंगोरी गावात प्रलोभन देऊन धर्मांतरण करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गावातील काही नागरिकांनी शहानिशा करून तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली। गावातील रितेश बोंद्रे यांच्या घरासमोर मांडव टाकण्यात आला होता। त्यात पांढरा ड्रेस घातलेली व्यक्ती ख्रिश्चन धर्माबाबत माहिती देत होती, तसंच पैशांचा आमिष दाखवून धर्मांतरासाठी प्रलोभन देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ये गडरियों ने देखा, परमेश्वर को स्तुति किया, उद्धारकर्ता को दिया ना प्रभु जी आपको धन्यवाद, ऐसा बोल के स्तुति करते हुए लोग वापस। तक्रार मिळताच बेनोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। संशयित रितेश बोंद्रे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आनंदकुमार बेंजामिन करी, सुधीर विल्यम जॉन विल्यम्स, विक्रम गोपाल सांडे तसंच आणखी 4 महिलांचा सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यांच्या कबुली जबाबाच्या आधारे सर्व 8 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रितेश बोंद्रे यांनी त्यांच्या घराजवळ एक प्रोग्राम घेतला आहे आणि त्या मंडपात हे जेव्हा गेले तेव्हा तिथे काही इसम भाषण देत होते आणि ते बोलत होते की तुम्हाला आमच्या धर्मात या, त्यासाठी ते प्रलोभन पैशाचं आणि नोकरीचं प्रलोभन देत होते। एक प्रकारे धर्मांतरण करून आमच्या धर्मात या यासाठी ते प्रलोभन देत होते। या अशी तक्रार प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन बेनोडा येथे कलम 299 302 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याच्या तपासात आज सकाळी एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली। विद्यमान न्यायालयाने सगळ्यांचा जामीन मंजूर केलेला आहे आणि सध्या गुन्हा तपासावर आहे। बेनोडा पोलीस तपास करीत आहेत।